थँक्यू. चला आता मॅचला सुरुवात. चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. आयोजक करते. चला मैदानाच्या आतमध्ये आपण बॉल बॉय आणि काट्यावर काटा चरला 12. हा किती 1500 रुपये. पानर कट हिट केला तर केला तर 1500 रुपयाचा कॅश प्राइज. भरत कुंभारकर यांचा तुम्ही कटआउट पाहता. कालचा दिवस आपण पाहिला त्यांचा वाढदिवस. चला जाऊया आजच्या रात्रीमध्ये शेवटची मॅच. एका साईडला संघ पाहायला मिळेल तोंडऱ्यांना त्याला फाईट करतो बेलवली. टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला बेलवली टीमला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केल्या तोंडरे टीमला. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून शुभेच्छा. कोणता संघ सुपर 6 साठी दाखल होईल हे पाहणं गरजेचं आहे. सलामीची जोडी फलंदाज विश्वास पाटील आणि संदीप पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय सुरेश पाटील. मॅच 4 षटकांची. पहिला पूर्वार्धामध्ये किती धावांचं टार्गेट सेट करेल तोंडरे टीम. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. कड्यावरती जाऊन पोहोचला. मॅच इम्पॉर्टंट आहे. इथून जर सामना जिंकला तर एखाद्या ट्रॉफीवरती त्या संघाचं नाव केलं जाईल आणि त्याच्यासाठी संघर्ष मॅच मध्ये दोन्ही संघ करतील यातील मात्र शंका नाही. पहिला बॉल षटकार. सेकंड बॉल वरती डॉट बॉल आणि त्याच्यानंतर तिसरा बॉल षटकार. चौथा बॉल फेकला डॉट. 13 धावा खर्च केला सध्या गोलंदाज सुरेश पाटीलला. पुढचा बॉल समोर विश्वास पाटील लॉक केला. ऑफ साईडला तडाखा दिलाय. चांगले फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये. विश्वास पाटील रायगडचा अडाण्या भाग विस्फोटक केस साकारतो. तिसरा षटकार. चला 19 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना तोंडरे. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. हलक्यातना पुश केलं. सन्मान दिला चेंडूवरती. सिंगलला प्राधान्य. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाज विश्वास पाटील पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात चांगली मिळाली. बॅटिंग करत असताना तोंडरे टीम साठी पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 20. झाडाखाली वाट तुझी मी पाहिली ग. म्हणता म्हणता आय लव्ह यू हातात गुलाब देईली ग. रविवारी हाय मला सुट्टी प्रेमाने मारीन तुला मिठी. प्रेमाच्या गुद गोष्टी करू प्रेमाच्या गुद गोष्टी. पहिल्या षटकामध्ये 20 आला. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरा ट्रम्प कार्ड गोलंदाज सुनील तांडेल बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 7 रात्र आपण त्यांना पंचांच्या भूमिका 6 रात्र पाहिलं. उद्या देखील त्यांची पंचांची कामगिरी पाहायला मिळेल. टोटल 7 रात्रमध्ये ही स्पर्धा पंचांच्या भूमिकेमधून कव्हर करत असताना सुनील तांडेल आणि सध्या ते बॉलिंग ट्रॅक वरती आल्यात. पहिला बॉल निर्धाव आलाय समोर विश्वास पाटील. लाईन पाहावी लागेल. ऑफस्टमच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा 80 वाईट. आवंत दाबेनं संघ 21 या शुभांकावरती बॅटिंग करत असताना तोंडरे संघ. प्रहार केला. हा प्रकार होता. पाकवस कबलेकला क्षेत्ररक्षक आहेत.
चकवा देत असताना चेंडू चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 चौकार. आक्रमण करत असताना मॅच मध्ये सध्या विश्वास पाटील आणि त्यांचे सुपुत्र आदिनाथ पाटील देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. हर्षल पाटील असतील आपलं हार्दिक स्वागत आहे. तेजस असतील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. हलक्या हाताने खेळला क्षेत्ररक्षक आहे टिप मिडॉनला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका दावेनं संघ पुढे सरसावला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला तब्बल 26-26 या आकड्यावरती. 26 धाबा पलकावरती. चांगली बॅटिंग चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्या ईर्षेनं 2 सलामीवर भरपूर चांगला खेळ साकारता मैदानाच्या आतमध्ये. समोर संदीप पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आलं नाही. या डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल पाहायला मिळतं. संघ 28 या आकड्यावरती. गंगाराम पाटील विकास भंडारी आणि त्याच्यानंतर अरविंद देशेकर यांच्याकडून प्रेक्षक कमाल कॅशसाठी टोटल 1200 रुपये प्रहार केलाय. फलंदाज विश्वास पाटील हा 4था षटकार. पाप प्रेक्षक कमाल कॅशसाठी आपण पाहतोय अरविंद देशेकर यांच्याकडून 200 रुपये. त्याच्यानंतर विकास भंडारी यांच्याकडून 500 रुपये आणि गंगाराम पाटील यांच्याकडून 500 रुपये. टोटल 1200 रुपये. एक कॅच पकडा 1200 रुपये इनामची का. प्रहार केला विश्वास पाटीलला पटका चांगला. अगदी हा देखील तडाखा काउंटर अटॅक केले सध्या मैदानाच्या आतमध्ये. विश्वास पाटीलला हा टोकला षटकार. पलकावरती धावा पाहिल्या संघ 39 या आकड्यावरती. प्रेक्षक कमाल कॅशसाठी सध्या आपण 1200 रुपये पाहतोय. कदाचित उद्याच्या रात्रीमध्ये तुम्हाला अजूनही या बक्षिसामध्ये वाढ केली जाईल. 2400 रुपये देखील होतील. तिसरं षटक गोलंदाज उमेश त्याच्यानंतर अरविंद शेठ देशेकर यांचं इथे शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. तिसरं षटक उमेश बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर संदीप पाटील. ओ काय फटका. चेंडूचा लाईन मेरिट पाहून फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात उचलतील फेकतील तोपर्यंत धपलला प्राधान्य. संघ 2 ने पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 41 या आकड्यावरती. पण चांगलं टार्गेट सेट केलं जातं. सलामीची जोडी खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिली आणि तेवढंच चांगलं खेळ दोन्ही फलंदाज सध्या साकारत असताना एका साईडना विश्वास पाटील आणि त्याला साथ देत असताना संदीप पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही असे प्लॅन्डिंग झाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य. चांगले क्रिकेट सिंगल डबल त्याच्यानंतर येणारे मोठे फटक्या चांगल्या टार्गेटवरती पोहोचण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये तोंडरे संघ करतोय. विश्वास पाटील ऑन स्ट्राइक. आक्रमण केलं मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ विश्वास पाटीलचा पाहायला मिळाला. ओ प्रहार सुपर सुपर सेबे उपर टुपर टोकला अजून एक षटकार.
का कमाल कॅच. जर झेल पकडले असते तर 1200 रुपयाचं कॅश प्राइज. 12 बॉल वैयक्तिक 42 धाब्यांचे योगदान. सध्या मैदानाच्या आतमध्ये येतो फलंदाज विश्वास पाटील. या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम अर्धशतके केली साकारली जाईल का हा मोठा प्रश्न. चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. संघाची धावसंख्या पाहिली ना वाऱ्याच्या वेगानं प्रवास करतो तोंडरे संघ आणि संघ जाऊन पोहोचला 48-48 या आकड्यावरती. चला विश्वास पाटील यांचं जर अर्धशतके केली साकारले तर आयोजक कमिटी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. वैयक्तिक 42 धाबेवरती खेळतोय. अजूनही 8 धाबा दूर असेल अर्धशतके खेळीसाठी. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. ब्रह्मास्त्राचा वापर केला. ओरपीचा बॉल डिलिव्हर केला. हा बॉल डॉट पार मिळतो. धावसंख्या स्थिर 48-48. हा दोन्ही संघांसाठी हा कॅश प्राइज. जर कोणता खेळाडू अर्धशतके केली साकारतो तर 1000 रुपयाचा पारितोषिक आयोजक कमिटीच्या माध्यमातून दिलं जाईल. अंतिम मॅचचे सुपर 6 साठी लढत या. दोन्ही संघ चांगला संघर्ष करतील मॅचमध्ये यातील मात्र शंका नाही. मात्र कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल. ओ प्रहार केला. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. ओ सुखी केली. जिवंत दिलं विश्वास पाटीलला आणि इथे मात्र सिंगल मिळेल तोंडरे टीमला. सोडलेली कॅच मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाईल कारण की अगदीच विस्फोटक केस साकारला. रायगडचा डाण्या भाग विश्वास पाटील आणि त्या फलंदाजाला जीवनदान देणं या मॅच मध्ये कर्दनकार राहील बेलोली टीम साठी. समोर संदीप पाटील बॅकफुटवरती पंच करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली होती. अंतिम बॉल फेकला. डॉट. 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 49-49 या आकड्यावरती तोंडरे संघ. सोनी आमचा धो अठरा चेंडूचा खेळ समाप्त झाला. 49 फलकावरती शेवटचे 6 बॉल आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये किती धावा जमा करेल आणि किती धाब्यांचा लक्ष सेट करेल. पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना तोंडरे संघ टायपिंग क्रिकेट ऑनसाइडला केलं. अलाउन द कार्पेट. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी धाडस माणस नाही. एकच धाबेनं समाधान मानलं. एका धाबेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या 50 धाबा कंप्लीट केल्या. मॅच मध्ये सध्या तोंडरे टीमना सलामीची जोडी ओपनिंग ब्लास्ट कसं करावं ना याचं ज्वलंत उदाहरण सध्या दोन्ही फलंदाजांना दिला. एका साईडनं संदीप पाटील तर एका साईडनं विश्वास पाटील ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. फिल्डिंगची विरचना चेंज केली. विकेटसाठी जाळे रचण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करतो तो मात्र बेलोली संघ. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. यशस्वी फंबलिंग झाल्या आणि इथे मात्र 22 मध्ये सिंगल मिळेल. 51 या आकड्यावरती तोंडरे संघ स्ट्राईक रुटेड झाले आणि स्ट्राईक वरती फलंदाज विश्वास पाटील वैयक्तिक केली पाहिली तर तब्बल 44 या आकड्यावरती खेळतोय. एखादा मोठा फटका या स्पर्धेमध्ये अर्धशतके केली साकारेल मात्र तो कारनामा मॅच मध्ये केला जाईल का. ओप केला. प्रहार. फटका चांगला. या स्पर्धेमध्ये अर्धशतके केली साकारतो. एकदा जोरदार टाळ्या. चला विश्वास पाटील सरांना विनंती करा की आपण बाट वरती करायच्या. प्रेक्षकांची आपण मानवंदना स्वीकार करा. दमदार केली या स्पर्धेमध्ये अर्धशतके केली साकारतोय. यस विजय. इम्प्रेस केला मॅच मध्ये विश्वास पाटीलला. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचला तब्बल 57 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. समोर रायगडचा डाण्या वाघ विश्वास पाटील. प्रहार केला. हा बॉल देखील आता क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा जीवनदान
2 वेळा जीवनदान मॅच मध्ये विश्वास पाटील यांना मिळालंय आणि त्याचं कारण सध्या आपण पाहिलं तर अगदी चांगला खेळ साकारलं फलंदाज विश्वास पाटील संघ जाऊन पोहोचला 58 आकड्यावरती 59 आकड्यावरती शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट हा बॉल आणि या बॉलवरती कोणते मोहर विश्वास पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळेल चला थोडा पास केला शेवटचा अंतिम बॉल शिल्लक पहिला पूर्वार्ध आपण पाहतोय चौथा षटक मार्गी असताना शेवटचा अंतिम बॉल शेवटचा अंतिम बॉल 59 या आकड्यावरती तोंडरे संघ अंतिम बॉल वरती किती दाबा येतील गोलंदाज या पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सचिन प्रहार केला ऑफ साइडला अगदी स्ट्रेट टाइम ब्लॅक स्क्रीन समोर तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालं जोपर्यंत चिन्ह उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉल वरती दाबा कंप्लीट केला 2 अंतिम बॉल वरती आल्या 2 दाबा अशा रीतीने पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना तोंडरे टीमने तब्बल 61 दाबा जमा केला आणि सेकंड 17 मध्ये लक्ष्य प्रवास करावा लागेल येणारे 24 बॉल आणि लक्ष्य प्रवास मॅच मध्ये बेलोर टीम समोर 62 दाब्यांचा लक्ष्य पार करायचं अरे जीन्स पॅन्ट घालून डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आम्ही आगरी आम्ही कोली पहा खरं तर योगेश पारदीनं जर प्रेक्षक कमाल कॅच पकडलं तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आयोजक कमिटीच्या माध्यमातून योगेश पाटील का यस योगेश पाटील तोंडरे मुंबईमध्ये गेली पुण्यामध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये नरेश पाटील आणि राजेश कायकर
ही सलामीची जोडी 62 धावेचं घेतले लक्ष कशा रीतीनं मॅच मध्ये पार केलं जाईल हे पाहणं गरजेचं. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय रायगडचा ठाण्याबाग विश्वास पाटील. फलंदाजीमध्ये इम्प्रेस केला, अर्धशतकीय खेळी साकारली, दमदार योगदान दिलं आणि एक चांगला टार्गेट पहिल्या पूर्वार्धामध्ये सेट केला. पहिला बॉल ऑफ साईडला खेळला, एक्स्ट्रा खबरला शॉट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू टिपला निघून चाललाय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत चेंडू फरार होईल. बॉटलांच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती दमदार रुबाबदार शानदार चौकार. फलंदाज नरेश पाटीलच्या बॅट मधून मागील 2 मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ साकारला आणि त्याच खेळीची पुनरावृत्ती या मॅच मध्ये देखील करावी लागेल. कारण की 24 बॉल मध्ये 62 धावेचं लक्ष्य पार करायचं ना तर नरेश पाटीलला शेवटपर्यंत खेळ करावा लागेल. स्लोवर बॉल चेंज स्पेस करण्याचा प्रयत्न जरूर केला, हलक्यात पुश केला, टीप पाकस कवरला, चेंडू ट्रॅबल झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक जातील उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती तब्बलला प्राधान्य. 2 धाब्याला 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला तो मात्र 6 या आकड्यावरती. पहिलं षटक म्हटलं तर पहिलं षटक महत्वाचं असतं, मॅन्डेटरी पॉवर सर्कल षटक, ज्या षटकामध्ये तुम्हाला सर्कलच्या बाहेर अवघ्या 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्याच्या औचित देखील तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागते आणि ते करण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये विश्वास पाटील करतो. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती 2 धाब्याला फिल्डिंगची विरचना चेंज करण्याचा प्रयत्न सध्या मॅच मध्ये विश्वास पाटील करतो. मॅच मध्ये इम्पॉर्टंट खरेदी नरेश पाटीलची विकेट तोंडरे टीमसाठी, कारण की त्या फलंदाजाला मागे 2 मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ साकारला, तोच फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. चला पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा तयार विश्वास पाटील. हो लो फुलटॉस बॉल, दिशा दिली, बॅकपास कमाल, एक चेंडू जाईल बॉडी लाईनच्या बाहेर, एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप, 4 चौकार. जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करतोय बेलोली टीम आणि तेवढंच चांगला खेळ नरेश पाटील. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळला, गॅप सिलेक्शन, इनफील्ड क्लिअर करत असताना हा 3रा चौकार फलंदाज नरेश पाटीलच्या बॅट मधून. दाबेला वेग दिलाय, संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. पॉवर सर्कलचा ओव्हर आहे आणि या पॉवर सर्कलच्या ओव्हर मध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नरेश पाटीलची. पुढचा बॉल विश्वास पाटील पुन्हा एकदा तयार. यष्टरक्षकाला चकवा मिळालाय, बाकाप आला आणि इथे हा यस व्हाईट बॉल, अवांतर धाव जोडली जाईल. एका धाब्यानं संघ पुढे सरसावला, संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. ज्या रीतीने सुरुवात करून दिली विश्वास पाटीलला पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आणि त्याचं उत्तर सेकंद 17 मध्ये देतोय फलंदाज नरेश पाटील. गोलंदाज तयार पुन्हा एकदा विश्वास पाटील. चढ मध्ये हा बॉल डिलिव्हर केला, सन्मान दिला, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केलाय, डेंजर झोन, नरेश पाटील थ्रो थोडीशी अचूक राहिली आणि तोपर्यंत या बॉलवरती धाबा 2 कंप्लीट केला. प्रत्येक धाव महत्वाची ती जोडण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय तो मात्र बेलोली संघ 2 धाब्याने संघ पुढे सरसावला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली, संघ जाऊन पोहोचला तो मात्र 17 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी साकारतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नरेश पाटील. स्लोवर बॉल पसरवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शॉर्ट पाकवर स्कोअर लेगला, पकडला चेल, संपला. नरेश पाटीलचा केला पहिला धक्का,
बिग धक्का लागला बॅटिंग करत असताना टीम बेलवलीला. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली राहिली, मात्र ज्या विकेटची गरज होती ना तोंडे टीमला, ती विकेट अखेरकार विश्वास पाटीलने घेतली. पहिल्या ओव्हरमध्ये धावाल्या 17. एक विकेट गमावला फलंदाज नरेश पाटील मैदानातून बाहेर झालाय. आता नवीन फलंदाज सुरेश पाटील. आदिनाथ पाटील तुम्ही पाहता, विश्वास पाटील यांचे सुपुत्र, त्यांची देखील गोलंदाजी आपण सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये पाहतोय. वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय मच्छिंद्र पाटील, टीमचा संघ नायक. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतं. समीकरण पाहिलं, येणारे 18 बॉल आणि 45 धाब्यांची गरज. सामना अजूनही बॅलन्स. मॅच मध्ये पलटवार करायचा ना तर हवा रॅकेटचा वापर मॅच मध्ये करावा लागेल. बॅटिंग करीत असताना बेलोली टीमला पहिल्या ओव्हर मध्ये 17 आल्या. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 45 धाब्यांची गरज. प्रत्येक ओव्हरची सरासरी पाहिली तर 15च्या सरासरीने धाबा जमा कराव्या लागतील बॅटिंग करत असताना बेलोली टीमला. समोर फलंदाज पहिला स्ट्राइक एंड वरती राजेश गायकर. आज जो ओपनर हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राइक वरती. बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ट्रम्प कार्ड मच्छिंद्र पाटील. हा ट्रॅकर होता व्यवस्थित बाच्या रडार मध्ये आल्याने या लाईन खराब. पंचाल लगेच दंडित घोषित केला. 80चा वाईट. अवंतर धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. वाईट साठी रिव्ह्यू नाही, याच्याकडे लक्ष द्या. फक्त हाईट फॅक्टर साठी आणि रनआउट साठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल. पहिला बॉल वाईट. अवंतर धाब्यानं संघ जाऊन पोहोचला तो मात्र 18 या आकड्यावरती. समोर फलंदाज पुन्हा एकदा राजेश गायकर. फलंदाज नरेश पाटील आऊट झाल्यानंतर टीमची जबाबदारी कोणता फलंदाज स्वीकारेल. फटका प्रहार करण्याचा जरूर होता, मात्र फटका पसला आहे जिथे स्वतः गोलंदाजानं केले चुकी जीवनदान दिलं राजेश गायकरला, जिथे मिले सिंगल. बॅटिंग करत असताना बेलोली टीमला एका धाब्यानं संघ 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. इथून आता दबाव टाकेल का तोंडे संघ, कारण की फलंदाज नरेश पाटीलची विकेट खूप इम्पॉर्टंट होती आणि अखेरकार ती विकेट घेतली विश्वास पाटीलला. स्लोवर बॉलचा वापर केला, त्याच्यामध्ये फसवला फलंदाज नरेश पाटीलला. चाणक्यरित्या गोलंदाजी मॅच मध्ये आपण विश्वास पाटीलची पाहिली. जरूर 17 धावा खर्च केला, मात्र ज्या विकेटची गरज होती ती अखेरकार ती विकेट देखील घेतली. समोर फलंदाज पहिला ऑन स्ट्राइक वरती. तिसऱ्या क्रमांकासाठी दाखल झाला सुरेश पाटील. डावकरचा एक विस्फोटक खेळाडू. विस्फोटक ग्रुप धारण करावा लागेल. मॅच इम्पॉर्टंट आहे. इथून जर सामना जिंकला तर एखाद्या ट्रॉफीवरती नाव केलं जाईल, एखाद्या ट्रॉफीचा तुम्हाला मान मिळला जाईल. त्याच्यामुळे संघर्ष करावा लागेल सध्या बेलोली टीमला. जरी लक्ष मोठं असलं, प्रवास मोठे करायचं असलं, तरी जिद्द चिकाटीनं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल प्रहार केलाय. ताकद पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक आहेत. ओ इथे मात्र कॅच ड्रॉप झाली आणि इथे मात्र मिळतील 4. आलाय चौकार. तर जीवनदान मिळाला फलंदाज सुरेश पाटीलला. 4 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला 23-23. पुन्हा फुलटॉस बॉल लांब द कार्पेटने केलेला. डीप मिड ऑनला. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसरे धाब्यासाठी प्रयत्न केलाय आणि इथे मात्र 2 धाबा देखील चित्याच्या चपलाईने कंप्लीट केला. प्रत्येक धाब्यासाठी घाम घालतो, प्रत्येक धाब्यासाठी शिरकाव करतो मॅच मध्ये बेलोली टीम. या बॉलवरती 2 धाब्याला संघ 25 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. संघर्ष करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष
उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतं. त्याच्यामुळे संघर्ष मॅचमध्ये दोन्ही संघ करत असताना गोलंदाज सह्या पुन्हा एकदा मच्छिंद्र पाटील. पुलटास बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. हा फटका फसता क्षेत्ररक्षक आहेत पकडला चेल. संपला फलंदाज सुरेश पाटीलचा खेळ. धक्का लागला दुसरा बॅटिंग करत असताना बेलवली टीमला. तर दोन षटकांचे खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला 25 या आकड्यावरती. 62 धाब्यांचा लक्ष. माफ करा अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तर गोलंदाज या पुन्हा एकदा मच्छिंद्र पाटील. हो फुटबॉलचा वापर पुढे येऊन केलेला फटका चांगला. प्रॉपर पाचच्या रडार मध्ये ऑन साइडला तडाखा दिला. आल्याला प्रहार केलाय फलंदाज सचिन तांडेलला. हा धमाका षटकार. करतं मॅच मध्ये पलटवार करतं बेलोली टीम. 6 धाब्यानं संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला 31 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल आहे. दुसरे षटक गोलंदाज मच्छिंद्र पाटील. पुन्हा पुढे येऊन हा देखील फटका चांगला. अगदी चांगल्या फटकेबाजी पाहायला मिळतं. 4थ्या क्रमांकासाठी दाखल झाला विस्फोटक खेळ. जाणलं टीम थोडा संकटाखाली आली होती आणि संकटातून बाहेर नेऊ लागेल आणि तोच प्रयत्न करत असताना मॅच मध्ये सचिन तांडेल जिथे बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकला. मोबाईल येणारे 12 बॉल आणि गरज 25 धावांची. हा षटक मागणे राहिलं. ज्या षटकामध्ये 20 धावा मच्छिंद्र पाटीलने खर्च केला. 4 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी साकारली. मात्र मागील 2 बॉल वरती 2 षटकार फलंदाज सचिन तांडेलच्या बॅटमधून पाहिले. थोडा पास केला. वारंवार सूचना देतो तोंडरे टीम आपण लक्ष द्या. थोडा पास केला. 12 बॉल 25 धाब्याची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल सुभाष पाटील. हा गोलंदाज. फलंदाज नरेश पाटील आउट झाल्यानंतर असं वाटलं होतं की दबाव निर्माण करेल तो. मात्र गोलंदाजी करत असताना तोंडरे संघ मात्र त्याच्यानंतर आक्रमण केलं. आल्याला प्रहार केलं सचिन तांडेलनं आणि तिथूनच मॅचला कलाडणी मिळाली बेलवली टीमसाठी. बारा बॉल 25 धाबा हा समीकरण. चला पास करा. वारंवार सूचना देतो तोंडरे टीम आपण भरपूर वेळ घेता. गोलंदाज झाले तो मात्र सुभाष पाटील. समोर फलंदाज पाहिलं राजेश गायकर सलामवीरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रहार केलाय. ओपनिंग ब्लास्ट करायचा त्याचा प्रात्यक्षिक दाखवला आणि पहिला षटका फलंदाज राजेश गायकरच्या बॅटमधून.
पहिल्याच बॉलवरती षटकार पाहिला फलंदाज राजेश गायकरच्या बॅटमधून संघाची धावत संख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 43 43 या आकड्यावरती येणाऱ्या 11 बॉल मध्ये करायच्या त्या मात्र 19 धावा 11 बॉल 19 समीकरण चला लवकर बॉल आपण चॉईस करा विनंती करेन बेलोली टीमला 11 बॉल 19 समीकरण पहिल्या पूर्वार्धामध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली विश्वास पाटील आणि त्याचा उत्तर सेकंद 17 मध्ये दिलाय सध्या बेलोली टीमला येणारे 11 बॉल आणि 19 धावांची गरज विकेटची गरज असेल मॅच मध्ये तोंडरे टीमला डॉट चेंडू फेकावा लागते हा कारनामा केला तरच सामना जिंकू शकता ऑफसाइडला केला लावून द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत डबलला प्राधान्य प्रत्येक धाव महत्वाची आहे ते वाचवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करते तोंडरे टीम प्रत्येक धाव जोडण्याचा प्रयत्न करते बेलोली टीम संघ जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती समीकरण पाहिलं येणारे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये करायच्या त्या मात्र 17 धावा 10 बॉल 17चं समीकरण सामना अजूनही बॅलन्स आहे येणारे 10 बॉल आणि 17 धावांची गरज फुलटॉस बॉल पाठच्या रडार मध्ये आलेला लाऊड अपील LBW चा शिकार हा धक्का लागला तिसरा राजेश गायकर सलामीवीर मैदानातून बाहेर तिसरा धक्का बेलोली टीमला मध्ये कलाटने दिली तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर झाला LBW चा शिकार राजेश गायकर मैदानातून बाहेर समीकरण पाहिलं ना येणारे आता 9 बॉल आणि 15 धाब्यांची गरज सामना अजून बॅलन्स मॅच मध्ये संघर्ष करतो सध्या तोंडरे टीम ना संघर्ष ना तकलीफ फिर क्या मजा जीने में मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में पसीने के साई से लिख के पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते मेहनत पर मेहनत उनके सपने कभी आधे नहीं होते मैच मध्ये जो संघ जास्त मेहनत करेल त्या संघाचं स्वप्न पूर्ण होईल मात्र कोणता संघ सुपर 6 साठी दाखल होईल एका साईडला तोंडे त्याला फाईट करतो मॅच मध्ये बेलोली 9 मध्ये 15 धाब्यांची गरज बॉलिंग ट्रॅक वरती चला माफ करा 9 बॉल आणि 17 धावांची गरज चला प्रेक्षक आपण रॅलिंगच्या बाहेर व्हा थोडा सामना थांबवा प्रेक्षक आपण सहकार्य करा नऊ बॉल 17 प्रहार केला फुलटॉस बॉल चेंडू हवेमध्ये विश्वास पाटील चेंडू खाली जिथे अजून एक ते धक्का बेलोली टीमला फलंदाज बाद सुधीर तांडेल अजून एक फलंदाज मैदानातून बाहेर झालाय मॅचला कलाटने दिली सुभाष पाटीलला भरपूर चांगली गोलंदाजी समीकरण येणारे बॉल आता शिल्लक आहेत 8 आणि 8 मध्ये करायच्यात 17 धावा पा काय षटक फेकला अगदी टर्लिंग पॉइंट षटक फेकत असताना टोनरे टीम साठी गोलंदाज सुभाष पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हरेश पाटील 6व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नॉन स्ट्राइक एंड वरती तुम्ही सचिन तांडेला पाहता
त्याला स्ट्राईक देणं महत्त्वाचं राहील मॅचमध्ये सध्या बेलोली टीमसाठी. तशा रीतीनं खेळ साकला जाईल की स्वतःवरती विश्वास ठेवून मोठ्या फटक्यांचा प्रयत्न मॅचमध्ये फलंदाज हरेश पाटील करेल. येणारे बॉल 8 आणि 8 मध्ये करायच्या 17 धावा. गोलंदाज तयार. सुभाष पाटील सुपर बॉलिंग एस्ट्रक्चर फंबलिंग झाल्या तोपर्यंत या बॉलवरती 22 मध्ये सिंगल जोडली जाईल. एका धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला तब्बल 46 या आकड्यावरती. येणारे बॉल 7 शिल्लक येताना 7 मध्ये करायच्या तब्बल 16 धावा. 7 बॉल 16चं समीकरण 5 जिथे 12 मध्ये तब्बल करायच्या होत्या 25 धाब्यांची गरज होती. पहिल्या बॉलवरती षटकानं त्याच्यानंतर मागील 4 बॉल अगदी चांगल्या लेंथ लाईन वरती डिलिव्हर केले. सुभाष पाटीलला मॅच मध्ये कलाटणी दिली. लाईन पाहावी लागेल. यस ऑप्स्टमच्या बाहेर इट इज अ वाईट. अवांतर धावा मॅच मध्ये कर्दनकर राहतील तोंडरे टीमसाठी. कारण की जेवढा तुम्ही अवांतर धावा खर्च कराल तेवढाच आव्हान सोपं होऊन जाईल तो मात्र बेलोली टीमसाठी. पुढचाच बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. जोपर्यंत क्षेत्ररक्षक उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. अंतिम बॉलवरती आले सिंगल. आता समीकरण पाहिलं येणारे 6 बॉल आणि 6 मध्ये करायच्या तब्बल पाहिल्या तर 15 धाबा. माफ करा 14 धावा बचत. तर येणारे 6 बॉल 14 धाब्यांची गरज. सामना कोण जिंकेल. एका साईडला बेलोली त्याला फाईट करतोय तोंडरे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय प्रमोद पाटील टीमचा संघ नायक. स्वतःवरती विश्वास ठेवून बॉलिंग ट्रॅक वरती त्याला 6 मध्ये 14 धावा डिफेन्स करेल का हा मोठा प्रश्न. समोर फलंदाज पाहिलं ना स्ट्राईक एंड वरती सचिन तांडेला तुम्ही ऑन स्ट्राईक पाहता ज्याच्या पाठमधून आपण 2 षटकार पाहिल्या क्षमता प्रोटेक्शन आता स्वतःला मैदानावरती सिद्ध करावा लागेल. आणि ज्यावेळी तुम्ही मैदानावरती स्वतःला सिद्ध करता त्यावेळी प्रेक्षक तुम्हाला प्रसिद्धी देत असतात. येणारे 6 बॉल गरज 14 धाब्यांची.
बॉलिंग ट्रॅक वरती प्रमोद पाटील, समर फलंदाज पहिला स्ट्राइक एंड वरती सचिन तांडेल वैयक्तिक 13 धावांचे योगदान दिलं आणि तोच फलंदाज ऑन स्ट्राइक वरती 6 मध्ये 14. पहिला बॉल गोलंदाज प्रमोद पाटील तयार. चला पास करा, भरपूर वेळ झालाय. सचिन तांडेल इन ऍक्शन मध्ये, गोलंदाज तयार. पहिला बॉल प्रहार केला, पटकाला जवाब बाटच्या रडार मध्ये अगदी बाकवस कबल एरिया क्लिअर करत असताना टोकलाय षटकार. असे अरे का वरती षटकाराला समीकरण बदललाय. येणारे 5 बॉल आणि 8 धावांची गरज. सचिन तांडेल टीमची संकट मोचक केली साकारता मॅच मध्ये बेलर टीमसाठी. गोलंदाज सय्या प्रमोद पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला. तू मग कलेक्टिंग झाली नाही दुसऱ्या धावेसाठी आता प्रयत्न. ओ चुका करतो मॅच मध्ये सध्या तोंडरे टीम आणि या चुका कर्दनकर राहतील, कारण की या बॉलवरती स्ट्राइक रोटेट झाली आणि यस तर पाहिजे होतं बॅटिंग करत असताना बेलर टीमसाठी. धाबाला 2, समीकरण बदललं. येणारे 4 बॉल 6 धावांची गरज. पा तुम्ही केलेली एखादी चुकी आहे ना तुम्हाला स्पर्धेतून बाहेर काढत असता, त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूला 100% योगदान 100% कमिटमेंट देणं हे गरजेचं. 4 बॉल 6 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा प्रमोद पाटील समोर, सचिन तांडेल हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. अगदी चांगला केस साकारला मॅच मध्ये सचिन तांडेलला. फुटबॉलचा वापर जरूर केला. अलाउन द कार्पेट, पाकवस कव्हर लेग, टीप मध्ये क्षेत्ररक्षका सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केलाय आणि या बॉलवरती देखील 2 धाबा. सिंगल डबलला प्राधान्य, समीकरण बदललाय. समीकरण आता येणारे 3 बॉल 4 धाबांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम, त्याच्यामुळे बेलोली टीमला येणाऱ्या 3 बॉल मध्ये कंपल्सरी 4 धाबा बनावे लागतील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रमोद पाटील, संघ नायक टीमचा आता कशा रीतीने गोलंदाजी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चाणक्यरित्या हा बॉल डिलेवर केला, फलंदाजाला चकवा दिला जिथे हा डॉट चेंडू पाहायला मिळता. समीकरण पाहिलं, येणारे 2 बॉल 4 धाबांची गरज. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न मॅच मध्ये प्रमोद पाटील करतोय समोर. सचिन तांडेल ज्या फलंदाजाला विस्फोटक केस साकारला, मात्र कशा रीतीने मॅचला फिनिश केले जाईल. येणारे 2 बॉल 4 धाबांची गरज. सुपर 6 साठी कोणता संघ आजच्या रात्रीमध्ये दाखल होईल. एका साईडला तोंडे त्याला फाईट करतोय बेलवली संघ. चला पास करा, थोडा पास केला विनंती करेन तोंडे टीमला. येणारे 2 बॉल आणि गरज 4 धाबांची. गोलंदाज या पुन्हा एकदा प्रमोद पाटील. प्रहार केला, ऑफ साईडला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्राधान्याने 2 धावा चित्याच्या चपलाईने कंप्लीट केल्या. 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला पलकावरती. धावा पाहिल्या 61 या आकड्या 60 या आकड्यावरती. आणि आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते मात्र एक बॉल मध्ये करायच्या 2 धावा. काय सामना, शेवटचा सामना कसा असावा याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये दिला. 1 बॉल आता 2 धाब्याची गरज. सामना कोणताही संघ जिंको, आपण टी शर्ट काढायचं नाही याच्याकडे लक्ष द्या. नासा आपण एन्जॉय करा याची मात्र शंका नाही. आपण टी शर्ट काढणं याच्याकडे लक्ष द्या. जर टी शर्ट काढली, संघाचा खेळाडू असो किंवा प्रतिनिधी किंवा कोणताही प्रेक्षक असो, तर संघाला बाद केला जाईल. येणारे 1 बॉल 2 धाबांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. समोर फलंदाज पाहिलं स्ट्राइक एंड वरती सचिन तांडेल, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रमोद पाटील. 1 बॉल महत्वाचा हा चेंडू एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 2 धाबांची गरज. काय सामना, अगदी प्रेक्षण लढत, हाय हॉटेज ड्रामा या सामन्यामध्ये पाहायला मिळतं. रफ अँड टफ मॅच. एका साईडला तोंडरे त्याला फाईट करता बेलवली. कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल हे पाहणं इम्पॉर्टंट आहे.
भरपूर चांगला सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 1 बॉल 2 धाब्यांची गरज. चला पास केला प्रमोद. लक्ष द्या मॅच इम्पॉर्टंट आम्हाला टाऊक आहे मात्र पास देखील तुम्हाला केला लागेल. 1 बॉल 2 धाब्यांची गरज. एकदा जोरदार टाळ्या. गोलंदाज या प्रमोद पाटील समोर सचिन तांडेल. लेट कट केला फटका चांगला. विनिंग फटका सामना जिंकला. यस डीजे लेट्स पे.